सर्वांना माझा नमस्कार. मी अंकुश गुट्टे सर, इलेक्ट्रिकलची फॅकल्टी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भरपूर मुलांच्या खूप साऱ्या क्युरीज आहेत की सर हे काय कुठं नाही, नेमका काय घोळ झालेला, नवीन रिक्रुटमेंटची पद्धत काय असेल, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओ मार्फत तुमच्यासमोर घेऊन येत आहे. कसं काय की प्रत्येकाला कॉलवर मी या गोष्टी सांगू शकत नाही. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गरजू मित्रांना पण फॉरवर्ड करा. मी काय सांगतो लक्ष देऊन ऐका. महापारेषण ज्याला आपण महाट्रान्सको असं म्हणतो, डिसेंबर 2023ला त्यांनी एक रिक्रुटमेंटची ॲड काढली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी 2100-2200 पोस्ट त्याच्यामध्ये मेन्शन केल्या होत्या. प्रॉब्लेम काय झाला, पोरांनी क्लासेस वगैरे लावले, क्लासेस जॉईन केले, अभ्यासाला सुरुवात केली आणि काही दिवसा अगोदर एक नवीन नोटिफिकेशन आलं ज्याच्यात त्यांनी मेन्शन केली की एक्झाम कॅन्सल झाल्या. त्यांनी कॅन्सल नावाचा वर्ड वापरले म्हणून पोरं घाबरले. पण या एक्झाम परत एकदा रिशेड्यूल झाला. 3 दिवसा अगोदर एक महाट्रान्सकोने एक नवीन नोटिफिकेशन जाहीर केलं, ज्याच्यात त्यांनी मेन्शन केलं की या एक्झाम कंडक्ट केल्या जातील. सो या नवीन नोटिफिकेशन बद्दल मी तुमच्यासमोर काही गोष्टी मांडत आहे, लक्ष देऊन ऐका. काही घाबरायची गरज नाहीये, सगळ्या गोष्टी मी याच्यात मेन्शन केलेल्या आहेत. यांनी काय केलं माहिती आहे का, नवीन रिक्रुटमेंट जे 08 होतं त्याच्यामध्ये नवीन ज्या रिक्रुटमेंट काढल्या त्याच्यामध्ये टोटल व्हॅकन्सीज आहेत, टोटल पदांची संख्या 2623. लास्ट टाइम थोडी कमी होती पोरो. सो तुम्हाला एक मोठा फायदा काय झाला, या 5-6 महिन्याच्या गॅपमध्ये नंबर ऑफ व्हॅकन्सीज थोड्या वाढवण्यात आला. मग किती वाढवण्यात आला, टोटल 720 व्हॅकन्सी त्यांनी वाढवल्यात. मग आता फायदा आहे का तोटा आहे? मला वाटतं फायदा आहे. बाय द वे नवीन जो तुमच्यासमोर नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन आहे SEBC ॲक्ट, ज्याला आपण SEBC रिझर्वेशन म्हणतो, जे नवीन लागू झालेलं आहे 2024च्या स्टार्टिंगला. सो ॲप्लिकेशन फॉर्म पण तुम्हाला नवीन भरावा लागेल, त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे, जरा लक्ष देऊन ऐका. सो टोटल वॅकन्सीज आहे 2623. 720 पदांची संख्या टोटल वाढलेली आहे. पुढचा पॅरामीटर काय की सिलेक्शन प्रोसेस. पोरं म्हणतात की मग याचं सिलेक्शन पर्सेंटेज बेसिसवर आहे का? नाही पोरांनो, तुम्हाला ऑनलाईन एक्झाम तुमची कंडक्ट केली जाईल. तुमच्या जिल्ह्याला किंवा सेंटर कुठे पण येऊ शकता, असं काही फिक्स नाही आहे. तिथं तुम्हाला एक्झाम जाऊन द्यावं लागेल. IBPS एक्झाम कंडक्ट करणार आहे. प्रत्येक MCQला 5 ऑप्शन्स असतील, मी याच्यावर बोलणार आहे, थोडं थांबा. आता नेक्स्ट आहे पोरं, एज क्रायटेरिया काय. नॉर्मल एज क्रायटेरिया काय पोरांनो, की ही जी तारीख दिलेली होती, एज क्रायटेरिया तुम्हाला सांगतो, वाटलं तर तुम्ही इकडे पण मेन्शन करू शकता. आणि अजून एक पोरमधील की टोटल वॅकन्सी डिवाइड कशा झाला, जरा इकडे बघा. याच्यामध्ये टोटल वॅकन्सीज डिवाइड कशा झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. वाटलं तर तुम्ही नंतर याची स्क्रीनशॉट काढून घ्या. हे बघा इथे. मग तुम्हाला की सर एज क्रायटेरिया काय, तुम्हाला एज क्रायटेरिया पण एकदा समजून सांगतो, जरा बोर्डवर लक्ष द्या. हे बघा इथे एज क्रायटेरिया मेन्शन केलाय. उमेदवार 31 तारीख जुलै, येणाऱ्या 31 जुलैपर्यंत त्या समोरच्या कॅन्डिडेटचं वय 18 वर्ष ते 38 वर्ष असावे. जर तुम्ही दिव्यांग असाल, प्रावीण्यप्राप्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल किंवा कंपनीचे एम्प्लॉय असाल, त्याच्या प्रत्येकाचा एज क्रायटेरिया वेगळा आहे. जसं की 43 वर्ष, 45 वर्ष, 45 वर्ष, 45 वर्ष. आणि जर तुम्ही कंपनीत कुठल्या कर्मचाऱ्यांच्या कमाल वयोमर्यादेत असाल तर 57 वर्ष. हे याची स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. याच्यामध्ये सगळा एज क्रायटेरिया त्यांनी मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. मग एक तात्पर्य काय, 35 वर्षापर्यंत तुम्ही आरामात फॉर्म भरू शकता. पोरं म्हणतात सॅलरी काय. आता हे जे सिलेक्शन आहे ना पोरं, एक कंत्राटी बेसिसवर आहे. म्हणजे 3 वर्ष तुम्हाला ॲज ॲडॉक बेसिसवर काम करावं लागेल. अंडरस्टँड, कंत्राट बेसिसवर. त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट केलं जाईल. पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला जो स्टायपंड किंवा सॅलरी दिली जाईल ती 15,000 असेल पर मंथ, पर महिना. दुसऱ्या वर्षी असेल 16,000 आणि तिसऱ्या वर्षी तुमची सॅलरी असेल 17,000. ज्या जुन्या पोराने फॉर्म भरले होते त्यांचा एकच रट्टा सुरू आहे की सर आमची जुनी फीस वाया गेली का. तर त्यांनी खूप चांगल्या GR मध्ये मेन्शन केलेलं आहे की तुमची जुनी जी फीस होती 250 रुपये म्हणा किंवा 500 रुपये म्हणा, ती वाया गेलेली नाहीये. घाबरायची गरज नाही. बरं ठीक आहे, 250 रुपये वाया बी गेले असतं, काही बिघडलं नसतं. पण कसं आहे, ती गव्हर्नमेंटला चालली ना, ती यूज झाली पाहिजे. त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की तुमची जी फीस आहे ती रिफंड केली जाईल. तर भरपूर पोरांना वाटतं अकाउंटमध्ये कशी पडेल. जेव्हा तुम्ही नवीन ऑनलाईन फॉर्म भराल ना, त्याच्यामध्ये एक ऑप्शन दिलं जाईल की बाबा तुम्ही जुना फॉर्म भरला होता का. मग तुम्ही येसवर क्लिक करणार. मग ते तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर विचारणार. तो रजिस्ट्रेशन नंबर व्हॅलिडेट होणार, म्हणजे चेक होणार की तुमचं खरंच जुन्या फॉर्ममध्ये नाव आहे का. जर असेल तर तुम्हाला तिथं तुमची बँक डिटेल टाकावी लागेल, ज्या बँक डिटेलला तुमचा अमाऊंट तुम्हाला रिफंड केलं जाईल. काटाकाटी नाही होणार. तुम्ही म्हणाल की तुम्ही आमच्या जुन्या फीसवरलाच हा फॉर्म भरून घ्या, असं नाही. नवीन फॉर्म भरताना तुम्हाला फीस भरावी लागेल. विदिन 7 to 8 वर्किंग डेजमध्ये तुम्हाला जुनी फीस तुमची वापस मिळेल. पण जर तुम्ही चुकीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकला तर तुम्हाला तो ऑप्शन मिळणार नाहीये. अंडरस्टँड. त्याच्या व्यतिरिक्त काय पोरं, जर लक्ष देऊन आहे का, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे पोरं. एक तर तुम्ही 6 वर्ष कुठल्या तर चांगल्या इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं पाहिजे किंवा तुमचं ITI झालं पाहिजे. जर तुमचा ITI इलेक्ट्रिशियनमध्ये झालेला असेल तर खूप सोन्याहून पिवळा आहे, तुम्ही आरामात या फॉर्मला भरू शकता. अंडरस्टँड.
नेक्स्ट आहे पोरो की एज लिमिट काय, मी परत एकदा सांगतो, येणाऱ्या जुलैच्या 31 तारीखपर्यंत तुमचं जे वय आहे ते 18 ते 38च्या रेंजमध्ये पाहिजे. जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल किंवा कुठल्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये किंवा कुठल्या कर्मचाऱ्यांचे चिरंजीव असाल तर तुमचा एज क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितला होता, तुम्ही व्यवस्थित ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघून घ्या. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे पोरो की ऑनलाईन एक्झामचा विषय काय. पोरो याची जी ऑनलाईन एक्झाम आहे ती TCS किंवा IBPS, तर IBPS कंडक्ट करते. IBPSचा एक वीक पॉईंट काय की प्रत्येक MCQला 5 ऑप्शन असतात. आपण 4 ऑप्शन्समध्ये ढासळून जातो, इथे तर 5 ऑप्शन आहे म्हणजे डोक्याला ताप वाढला. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स असतात पोरो 130 आणि तुमच्या पेपरचं वेटेज असतं पोरो 150 मार्क. अप्रॉक्सिमेटली पेपर हा 1.5 तासाचा असतो, ज्याला आपण 90 मिनिट असं म्हणतात. पेपरचा मोड हा पोरो ऑनलाईन असतो, ऑफलाईन नसतो. पेपर हा MCQ पद्धतीमध्ये असतो. तर पोरमध्ये त्याचे विषय कोणते आले, याच्यात प्रोफेशनल नॉलेज असतं, म्हणजे आपल्या इलेक्ट्रिकलचा सिलेबस. तुम्हाला जर पेपर क्रॅक करायचा असेल तर टेक्निकल सिलेबसला जास्त प्राधान्य द्या, कारण याच्यामधले 100 मार्क 110 मार्क हे टेक्निकल सिलेबसमध्येच आहेत. 110 मार्क बोललो मी, उरले 40 मार्क नॉन टेक्निकल. टेक्निकल सोडलं 110 मार्क, त्याच्यानंतर येते मराठी, त्याच्यानंतर येते बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर येते तुमची रिझनिंग. जसं की इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर मराठी, देन ॲप्टिट्यूड अँड देन रिझनिंग. आता मराठी सांगायचं झालं तर मराठी, बुद्धिमत्ता आणि गणित. मराठी, बुद्धिमत्ता आणि गणितला मिळून 40 मार्क आणि फक्त टेक्निकल 110 मार्क. म्हणजे टेक्निकलचा अभ्यास पोरो चांगला करा, बाकी सब्जेक्टला पण वेळ द्या, पण एवढा देऊ नका की ज्याच्यामुळे तुमचा पूर्णच वेळ वाया जाईल. पोरं म्हणतात एक्झाम सेंटर कोणते आहेत. आता एक्झाम सेंटर कोणते आहेत त्यांनी ते ॲडव्हर्टाइजमेंट फॉर्ममध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला बघायचं असेल बघू शकता, थांबा दाखवतो मी. ठीक आहे ना. हां, त्यांनी आरक्षणचा पण एक कॉलम दिलेला आहे पोरो की जे नवीन आरक्षण पद्धत आलेले आहेत. हां, अजून एक महत्त्वाची सूचना, फॉर्म फिलअप करत असताना सगळ्यात जास्त लक्ष ना कॅटेगरीवर द्या. तुम्ही कुठल्या कॅटेगरीच्या कुठल्या सब कॅटेगरीमध्ये येतात त्याच्यावर क्लिक करा. फॉर्म भरताना या चुका करू नका. जर तुम्हाला SC-BC आरक्षण लागू होत असेल तरच येस करा, अदरवाईज कुठंच येस करू नका. महिलांना वेगळं प्राधान्य दिलं जातं. निवड पद्धती अशा प्रकारे आहे. टेक्निकलचा सिलेबस 50 क्वेश्चन 110 मार्क. त्याच्यानंतर रिझनिंग ज्याला आपण तर्कशक्ती म्हणतो 40 क्वेश्चन 20 मार्क. गणित 20 क्वेश्चन 10 मार्क. मराठी भाषा 20 क्वेश्चन 10 मार्क. सो तुमचं सगळे वेटेज ना टेक्निकलवर डिपेंड आहे. हे तुम्हाला पण माहित आहे आणि मला पण माहित आहे. निवड झालेल्या उमेदवाराचे पद्य स्थापन ह्याच्याशी काही घेणं नाही. पहिले पेपर तर क्रॅक करणार आहे. हां, केंद्र कोणते तुमच्या जिल्ह्याला एक अहमदनगर, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही आहे. याच्या अगोदर पण तुम्ही एक्झाम दिलेली असेल. तर विषय आहे पोरो फीसचा. जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 500 रुपयाची ऑनलाईन पेमेंट भरावं लागेल. 10-15 रुपये एक्स्ट्राच लागतील GST वगैरे ॲड करून. ठीक आहे ना. पण जर तुम्ही अदर कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, OBC म्हणा, SC म्हणा, ST, तर तुम्हाला फीस आहे पोरो 250 रुपये. फॉर्म आय थिंक फुकट कोणालाच नाही आहे, त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. ही एक नॉमिनल फीस तुम्हाला पे करावं लागेल ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असतात. तर भरपूर पोरामध्ये एकच क्वेश्चन आहे की सर ऑनलाईन फॉर्म भरायचा कुठं. त्यांनी सरळ स्पष्ट मराठीमध्ये मेन्शन केलेलं आहे की ऑनलाईन फॉर्मची रजिस्ट्रेशन लिंक अजून ओपन झालेली नाहीये. थांबा, मी स्वतः सांगतो तुम्हाला. लिंक ओपन झाल्यानंतर मी स्वतः एक फॉर्म भरतो, त्याचा व्हिडिओ काढतो सिस्टमॅटिकली, तो तुम्हाला अपलोड करतो. फॉर्म भरत असताना सोबत एखादा चांगला व्यक्ती ठेवा. पुढच्या इंटरनेट कॅफेवाल्याच्या भरोशावर टोटली बसू नका. मी असं म्हणत नाही की तो चुकीचा फॉर्म भरतो, पण प्रत्येक ऑप्शनवर क्लिक करत असताना तुम्ही स्वतः लक्ष द्या. कसं आहे पोरांनो, जर पेपर क्रॅक झाला, तुमच्याने पेपर निघाला आणि जर फॉर्म चुकीचा भरला गेला ना तर तुम्हाला पुन्हा आयुष्यभर पश्चाताप होईल बघा. सो फॉर्म आरामात भरा. फॉर्मची डेट अजून आलेली नाही, पण माझे गेस करून सांगतो येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक ओपन होईल का, कारण लगेच तुमच्या ऑगस्टमध्ये ऑनलाईन एक्झाम आहे. बरोबर ना. नेक्स्ट आहे पोरो की ऑनलाईन एक्झाम कधी होतील. जसं की जे जुने फॉर्म आपण डिसेंबरमध्ये भरले होते की आपल्याला सांगण्यात आलं होतं देअर विल बी एक्झाम कंडक्शन इन बिटवीन द फेब्रुवारी अँड मार्च. आता तसंच त्यांनी गाजर आपल्याला देऊ नये फक्त, पण एक ग्राहित धरून चला की आपली एक्झाम हे ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या मध्ये होऊ शकते. बाळांनो, तुमच्याकडे अजून 1-2 महिन्याचा वेळ असा पकडून चला. सो जीव तोडून अभ्यास करा. परत एकदा सांगतो, रजिस्ट्रेशन लिंक ओपन झालेली नाही. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, भरपूर पोरं म्हणतात की सर आम्ही जुना फॉर्म भरलाय, नवीन फॉर्म भरावा लागेल. कारण हो, भरावा लागेल, कारण हा नवीन कॅटेगरी वाईज नुसार फॉर्म तयार झालेला असेल, ज्याच्यामध्ये भरपूर काही ऑप्शन्स ॲड केले जातील. SEBE कॅटेगरी ॲक्ट सिलेक्शन प्रोसेसनुसार जुनी फीस तुमची वाया जाणार नाहीये.
फक्त एवढं आहे की फॉर्म भरत असताना स्पेलिंग वगैरे स्वतःच्या व्यवस्थित चेक करा, जन्मतारीख चेक करा, ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून पाठवा, झेरॉक्स पाठवू नका, कॅटेगरी व्यवस्थित मेन्शन करा, स्पेलिंग 2-2 वेळेस चेक करा आणि फॉर्म डबल सबमिट करत असताना फॉर्मला एकदा व्यवस्थित इव्हॅल्युएट करा, प्रिंट काढून. मोबाईलवर फॉर्म भरू नका. फॉर्म भरायचा इंटरनेट कॅफेवर जाऊन भरा किंवा तुमच्या घरी कम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर भरा. अंडरस्टँड. आणि समजा फॉर्म भरत असताना काही तुम्हाला क्युरी आली किंवा क्लासबद्दल बोलायचं असेल, क्लास जॉईनिंगबद्दल बोलायचं असेल, तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर फक्त तुम्ही मला हाय टाका. तुम्हाला एक लिंक येऊन जाईल, त्या लिंकला जॉईन करा, सगळी माहिती तिथे मिळेल. आणि एक काम करायचं, जर वेळ असेल ना तर कंटिन्युअसली या वेबसाईटला चेक करत राहायचं. कारण जसं ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक ओपन होईल ना, सगळ्यात पहिले या वेबसाईटवर मेन्शन होईल, दॅट इज www.mahatransco.in. अंडरस्टँड. आणि वी हॅव टू डू द सेम प्रोसेस फॉर महाडिस्कॉम. मी परत एकदा सांगतो, ऑनलाईन फॉर्म मी स्वतः एखाद्या मुलाचा भरेल, त्याचा एकदम सिस्टमॅटिकली व्हिडिओ काढून तुम्हाला अपलोड करून देईल, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. इज दॅट क्लिअर. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, मी स्वतः क्लासेस घेतो टेक्निकलच्या. नॉन टेक्निकलच्या फॅकल्टीज मला इथे चांगल्या मिळत नाहीत, पण टेक्निकलची गॅरंटी तुम्हाला मी देऊ शकतो. साध्या सोप्या भाषेमध्ये शिकवलं जातं. एखाद्या मुलाला जर एकदम कमी फीसमध्ये जर याचा क्लास लावायचा असेल, कारण अजून वेळ गेलेला नाही, 2 महिने आहेत आपल्याकडे, तर बिंदास या नंबरला तुम्ही मला कॉल करा किंवा मेसेज करा. एकदम कमी फीसमध्ये तुम्ही क्लास बिंदास जॉईन करू शकता. अंडरस्टँड. धन्यवाद.